मित्र हो, सर्वांना नमस्कार. तुम्ही पण नमस्कार. जोरात म्हणायचं. नारायण सुर्वे वाचन झालं आहे ना, सर्वांनी मिळून करायचं, एकट्यानेच नाही, सर्वांनी. मी सर्वप्रथम तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, खूप खूप धन्यवाद देतो. नारायण सुर्वे या क्रांतिकारी कवींच्या नावाने कामगार आणि श्रमिकांनी चालवलेल्या वाचनालयातल्या एका महत्वाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहतो. हे कोण उपस्थित आहेत, हे कोण पुरस्कार्थी आहेत, असा जर प्रश्न कोणी विचारला तरी त्याचं उत्तर नारायण सुर्व्यांनीच एका आपल्या कवितेमध्ये देऊन ठेवले. ही कविता खूप गाजलेली होती. एकटा चालो नाही युगाची ही साथ. मोठ्या आत्मविश्वासाने सुर्वेने त्या मुली लिहिलेल्या होत्या. शेवटी हे युग काय असतं? युग म्हणजे काही कॅलेंडरची पानं नसतात, जानेवारी ते डिसेंबर. युग म्हणजे हे कोणतं पंचांग पण नसतं. युग म्हणजे एका अर्थाने नव्या माणसांचा समूहच असतो. असा समूह की ज्यामध्ये असे काही लोक असतात की ते सातत्याने समाज बदलासाठी, परिवर्तनासाठी, माणसात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि अशांचंच एक युग असतं. मला वाटतं आज सुर्वे हयात असते आणि युग बदलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसांची ही गर्दी त्यांनी पाहिली असते तर ते म्हणाले असते, हेच युग घेऊन मी जन्माला आलेलो आहे. एका अर्थाने तुम्ही समोर बसलेले माझी भावंड ही युग करती आहेत, युग बदलती आहेत. आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला ते आपल्यापेक्षा जास्त आघाडीवर आहे. म्हणून आजचा हा सत्कार युग बदलासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व माणसांचा सत्कार आहे. आणि तो सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळालेली. संभाजी म्हणाले ते अगदीच बरोबर होतं, कारण हा काळ सत्कार करून घेण्याचा नाही तर बदलासाठी संघर्ष करण्याचा आहे. पण कधी कधी संघर्षालाही फुले येतात, त्यालाही सुगंध येतो आणि त्याचं रूपांतर आजच्या कार्यक्रमामध्ये होतं. कदाचित संघर्ष करणाऱ्यांना अधिक बळ पण मिळतं आणि तुम्ही योग्यच मार्गावर आहात आणि तुमचं लोकेशन येणारच आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न म्हणजे सुद्धा हा समारंभ आहे. आगे बढ़ना है और आगे बढ़ना है. आणि जे जे दादा जरा मोबाईल बंद करा, आपला काही रंजनाचा कार्यक्रम आहे. जिथे रावसाहेब आहे, जिथे संभाजी आहे, जिथे हे परिवर्तनवादी लेखक आहे, तो रंजन करत नाही. ते प्रबोधनासाठी, ते शिक्षणासाठी, ते संघर्षासाठी, ते बदलासाठी आलेले. त्यामुळे कृपा करून 2च मिनिटे मी थांबणार आहे. मोबाईल बंद कर. नसेल तर माझ्या जॅकेटला 4 खिसे आहेत, त्याच्यात एक आणून ठेवा. ओके. हा काळ तरी कठीणच आहे. राजकीय दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या आणि एकूणच जगण्याच्या दृष्टीने काळ मोठा कठीण आहे.
वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो आपल्यावर लादला गेलेला आहे. तो स्वीकारण्याशिवाय पर्यायच ठेवला नाही लोकशाही पद्धतीने. तो स्वीकारला, पण तो स्वीकारला याचा अर्थ मान्य केला असं नाही होत. स्वीकारणं आणि मान्य करणं दोन वेगळ्या गोष्टी. बहुतेक लोकांनी तो मान्य केलेला नाहीये. आणि काय मान्य करायचं याच्यासाठी त्यांच्या हालचाली पण चालू आहे. कोण लिहून हालचाल करतं, कोण गाऊन करतं, कोण नाटकातून करतं, कोण सिनेमात, कोण भाषणातून, कोण श्रोता होऊन सुद्धा हा प्रयत्न करत असतो. श्रोता सगळ्यात मोठा, त्याचे प्रयत्न सगळ्यात मोठे असतात. तर हा जो काळ सुरू झाला, खरं म्हणजे हा निवडणूक निकालापासून सुरू झाला असं समजायचं काही गरज नाही, कारण नाही. संविधानाच्या विरोध आताच लोक काव काव करून बोलायला लागले, काहीतरी मोडतोड करायला लागले, असं पण समजण्याचं कारण नाही. एक दोन शक्ती आहेत आपल्या देशात आणि गेल्या 100-125 वर्षापासून त्या काम करतात. एक लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, संविधानवादी शक्ती आणि यातलं काहीच मान्य न करणारी दुसरी शक्ती. हिंदू कोड बिल आलं तेव्हा त्याला विरोध कोण करत होते? अरे हेच सगळे बुवा महाराज भगव्या कपड्यातले. आणि त्यांनी विरोध करण्यासाठी ढाल आणि हत्यार कोणतं वापरलं होतं? बाईचं वापरलं. बाबासाहेबांच्या कार्यालयावर हिंदू कोड बिल नको म्हणून सगळ्यात मोठा मोर्चा काढणाऱ्या महिला व्यवस्थित त्यांना पकडलं. बाबासाहेबांच्या चरित्रात असं लिहून ठेवलंय की महिलांचा मोर्चा येणं हिंदू कोड बिलाविरुद्ध ही थोडी आश्चर्यकारक गोष्ट आहे. त्यांनी शिष्टमंडळाला बोलवलं. त्यावेळेला सोपं होतं मंत्र्याला भेटणं, पंतप्रधानाला भेटणं. अशी काय त्याच्या भोवती काळी तांबडी पांढरी मांजरं आजसारखी नव्हती ना. संभाजी ऍक्सेस होत. आता आपले ऍक्सेस जास्तीत जास्त पीए, ड्रायव्हर, मधले एजंट यांच्यापर्यंतच जातो. आणि सद्गतीत होऊन बाबासाहेब त्या महिलांना म्हणाले की माझ्या प्रिय बहिणीनं, तुमची व्यवस्थेतल्या गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून मी हे हिंदू कोड बिल लिहिलंय. आणि मला लिहिताना माझे अंतर्मन सांगत होतं, पुरुष प्रधान व्यवस्थेतले सगळे लोक या हिंदू कोड बिलाला विरोध करतील, पण माझी बहीण, माझी आई, माझी मावशी मला पाठिंबा देईल. आणि इथे तर उलटच नाही. त्यातली एक बाई संवेदनशील झाली आणि तिनं शिष्टमंडळात बोट वर करून बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेब थोडं बोलू का? बोला. शिष्टमंडळ तिच्यासाठीच आहे. हिंदू कोड बिला विरुद्ध मोर्चा काढताना आमचं अंतःकरण पिळवटून गेले. आम्हाला कळत नाही का बाबासाहेब हे आमच्या मुक्तीसाठी कळतं. पण घरातली जी पुरुष प्रधान व्यवस्था आहे तिनं आपल्याला सांगितलं की जर तुम्ही हिंदू कोड बिला विरुद्ध बाबासाहेबांच्या विरुद्ध मोर्चा काढला नाही तर तुम्ही घरातून बाहेर पडा, घटस्फोट होईल तुमचा. आणि ती बाई इतकी प्रामाणिक होती, कोणत्या मरणानं मरायचं बाबासाहेब, मोर्चा काढायचा की कुटुंब सोडायचं. एका पेच प्रसंगात आम्ही अडकलो. नवरा पाहिजे, कुटुंब पाहिजे, समाज पाहिजे, नाहीतर ते जगू देणार नाही म्हणून आम्ही मोर्चाला पहिला वेळ. ज्या दिवशी राज्यघटना मंजूर झाली हे मी सातत्यानं अलीकडे आता सांगायला लागलो, कारण आपल्याला वाटतं काहीतरी जादू झाली, बाजाबाजी झाली, तो गेला, हा ना तसलं काही झालेलं नाही.
ज्यांना कोल्हापूर माहिती आहे त्यांना कोल्हापूर जवळचं संकेश्वर माहिती आहे ना? संकेश्वर तिथे पीठ आहे, अर्ध चतकोर. ही पीठं पण खूप विचित्र असतात नाही का? आपल्याकडे 3.5 पीठ आहे. 4 का नाही, 2.5 का नाही, 7 का नाही, 3.5. आणि आपल्याकडे महाराष्ट्रात शहाण्यांची संख्या सुद्धा ती मोजून काढली ती किती होती? 3.5ची भानगड मला कधी कळलेली नाही. येणे आहो तिथे पण एक पीठ होत आणि त्या पीठातल्या शंकराचार्यांनी राज्यघटना मंजूर झाल्यानंतर पहिलं विधान केलं की हे संविधान, आणि कुणीतरी मोबाईल वाजतोय, हे संविधान ताई मी खूप मनापासून सांगतोय आणि हे मनापासून सांगणं सुद्धा आता अवघड झालं. सरळ बोलणं अवघड झालं, खरं बोलणं अवघड झालेलं आहे आणि बरं बोलणं स्वस्त झालेलं आहे. त्यांनी निवेदन काढलं. त्या निवेदनात काय म्हटलं होतं? एका अस्पृश्य महाराणी लिहिलेली राज्यघटना लोक लवकरच फेकून देतील. स्टार्टेड दे. राज्यघटनेच्या जन्माबरोबरच हे चालू. म्हणून मी म्हणालो या देशामध्ये असे 2 समूह राहतात ज्यांना कायदा, संविधान, नैतिकता, स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. त्यांना गुलाम पाहिजेत आणि त्यांना गुलाम करण्यासाठी धर्मसत्ता, देवसत्ता त्यांना पाहिजे. नागपूरच्या रेशीम बागेत राहणाऱ्यांचं एक साप्ताहिक दैनिक आहे, अनियतकालिक आहे. त्यांनी पण असंच विधान केलं की ज्या संविधानामध्ये धर्माला महत्व दिलेलं नाही, जातीला महत्व दिलेलं नाही, जातीला महत्व दिलेलं नाहीये. थांब ना भाऊ, ते संविधान फार काळ टिकणार नाही. हे ते लिहून थांबत नव्हते. त्यांना जे मनुचं राज्य पाहिजे होतं त्यासाठी ते गेली 100-125 वर्षापासून प्रयत्न करतात. त्यांचे प्रयत्न आपल्या लक्षात नाही आहे. 12च्या भावात वागत कुणाच्या तरी लक्षात आलं जयपूरच्या हायकोर्टासमोर मनुचा पुतळा कसा उभा राहिला आणि ते हटवण्याची ताकद सुप्रीम कोर्टामध्ये पण नाही. ते येईल की नाही मला माहिती नाही. ज्या देशामध्ये पंतप्रधान आणि सुप्रीम कोर्टाचा प्रमुख गणपती पूजेला एकत्र येतात तिथे मनुचा पुतळा हटेल की नाही हे सांगणं अवघड होत. हा तो काळ जिथे पुरस्काराचे वितरण होते एका क्रांतिकारी कवीच्या नावाने. सगळेच लोक म्हणतात की हे सगळं झालं, करायचं काय? संभाजीने बऱ्याच गोष्टी काय करायला पाहिजे ते सांगितलं. एका शब्दाचा त्यांनी त्रिवार उल्लेख केला, संघटन संघटन संघटन. हे सोल्युशन. तुमच्या दरवाजावर सकाळी सकाळी कॉलबेल वाजते त्यावेळेला येणारा माणूस कोणतं मायावी रूप घेऊन आलेला आहे का? तो येतोय गेल्या 25 वर्षापासून. कधी तो वीट मागायला येतो, कधी तो प्रसाद घेऊन येतो, कधी तो अक्षता घेऊन येतो, कधी कॅलेंडर घेऊन येतो. आपण दुर्लक्षित करतो. दुर्लक्षित करू नका. असे लोक येतील तेव्हा आपली कॉलबेल बंद राहील अशी व्यवस्था करा. तो बेलच वाजवेल. शट युअर कॉलबेल, डोंट ओपन इट. कारण असा कोणतरी पहिल्यांदा गुड मॉर्निंग म्हणायच्या ऐवजी
कोणत्या तरी देवाचं नाव घेऊन येतो. शक्यवर कॉल आणि कॉलबेल शट करण्याचे प्रयत्न आपल्या देशामध्ये यापूर्वी सुद्धा झालेले आहेत. पुन्हा एक सवलतीत वीज मिळते म्हणून कॉलबेल चालू करू नका. वीज बिल माफ होतं म्हणून कॉलबेल चालू करू नका. ती कॉलबेलच बंद करा. जे मी 90 नंतर पाहतोय, मी 72 पासून भटक्या जातीच्या आदिवासींच्या बरोबर जोडला गेलेलो आहे. मी काही नेता नाही त्यांचा. नेता होण्याची लायकी माझ्याकडे नाही, मला व्हायचं पण नाही, कारण लायकी नाही. मी त्यांच्या बरोबर राहतो, त्यांच्या सावलीत राहतो. मला तेव्हा 72 मध्ये असं कधीच वाटलं नव्हतं की 2024 मध्ये इथल्या प्रत्येक जातीचे एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. अखिल भारतीय ब्राह्मणच नाही आहे, अखिल भारतीय पारधी, अखिल भारतीय वडारी, अखिल भारतीय महार, अखिल भारतीय मान. हे काय झालं असं? आपली जात अखिल भारतीय करावी असं त्यांना वाटतं. काहीतरी घडलेलं असणार संभाजी. म्हणजे आपण जाती अंताच्या लढाई लढत होतो आणि दुसरीकडे ह्या जाती मान्यता पाहून अखिल भारतीय. कारण तसं म्हटल्याशिवाय ग्रामपंचायतीत सदस्यपद आपल्याला मिळतच नाही. तसं म्हटल्याशिवाय विधान परिषदेत आपल्याला कुणी जागाच देत नाही. जाती विजवण्याऐवजी जाती नाचवण्याचा, जाती सजवण्याचा, जाती मिरवण्याचा हा काळ कुणी आपल्यावर लादलेला नाही. म्हणा से नो टू कास्टिझम. धर्मवादाला नो म्हणायला शिका. मूल तत्ववादाला नो म्हणायला शिका. आणि जातीच्या नावाने, प्रत्येक जातीच्या नावाने महामंडळ स्थापन करून त्याचा विकास होतो, या भ्रमातून बाजूला पडा. त्याला पण नो म्हणायला शिका. एवढंच नव्हे तर त्या 1500 रुपयाला सुद्धा नो म्हणायला शिका. त्या 8 किलो धान्याला सुद्धा नो म्हणायला शिका. त्याला नो म्हणा आणि सांगा, आम्हाला भिकेपोटी येणारं धान्य नको आहे, तर आमच्या मनगटातून धान्य कमवण्याची शक्ती आम्हाला पाहिजे. आम्हाला शक्ती पाहिजे. हे नो म्हणता आलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा, मी मगाशी म्हणालो, हे पहिल्यांदा घडत नाही. जिथे जिथे घडलं असं भूतानके वाटावं असं, तिथल्या लोकांनी काय केलं होतं? हे खूप वर्षापूर्वी थायलंड मध्ये घडलं, त्याच्यानंतर कर्नाटकात घडलं, त्याच्यानंतर छत्तीसगड मध्ये घडलं. काय घडलं होतं? त्याच्यावर एक हिंदी सिनेमा पण आलेला आहे, स्त्री. पण तो सिनेमा कशावर आलेला आहे? कर्नाटकातल्या एका घटनेवर आलेला आहे. काय करायचं राव मोबाईलला? संभाजी से नो, नो टू मोबाईल, नो टू मोबाईल. आणि किती एक तासभरच आम्ही विनंती करतोय ना. असा काय श्वास बीस आहे का तुमचा? कुणाचा फोन आला तरी घेऊ नका. सासूचा मेवणीचा आला तरी घ्या, हळू बोल. कर्नाटकात 90च्या दशकामध्ये, 90चं दशक म्हणजे कर्नाटक नाही, 90च्या दशकामध्ये बेंगळूर जवळ एका विधवा बाईची सगळी संपत्ती, घर, गाव गुंडाने हडप. ती मेली आणि आपल्यावर अन्याय झालेला आहे, बदला घ्यायचा आहे म्हणून ती चेटूक झाली, भूत झाली, डाकीन झाली. आणि ज्या दिवशी ती डाकीन झाली त्या दिवसापासून प्रत्येक घरामध्ये त्यांच्याच नात्यातला कोणीतरी बोलवतोय, आवाज काढतोय. म्हणजे माझं घर आहे, माझी आईच मला बाहेरून आवाज देते आहे, अरे उत्तम बाहेर आहे,
कशी आवाज देते. जो आईचा आवाज ऐकून दरवाजा उघडला, तो गायब झाला, पुन्हा कधी सापडला. आम्ही चहा देणार नाही तुला, सगळ्यांना चहा आहे नंतर, पण प्लीज तू चहा पिऊ नको, शिक्षा घे. आम्ही प्रबोधन म्हणून पाठवलं माझ्याकडे. हे संभाजी म्हणाला त्याला भाषण येत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं मला भाषण येतं? हे सगळे आम्ही एकाच बोटीतले लोक. रोज कुणाच्या तरी दारात आवाज यायचा, कुटुंबातल्या माणसाच्या नाते सांगून. नवरा आत झोपलेला आहे, बायकोचा आवाज, अहो इकडे, अहो लवकर या. हा दरवाजा उघडतो, काय कधीच सापडलेले नाहीत आपण. असे खूप काय. मायावी आवाज आहे, तो तुम्हाला मदत करणार आहे, तो तुम्हाला लाडकी बहीण म्हणणार आहे, तो तुम्हाला अजून काहीतरी म्हणणार आहे. जो जो आवाज ऐकून दरवाजा बाहेर गेला तो सापडलाच नाही. गायब झाला मुकुंद. मुकुंद म्हणजे मुकुंदला सांगतोय मी, मुकुंद इथेच आहे. शेवटी गावातले लोक सुद्धा व्यावहारिक दृष्ट्या त्याला बंद कसं करायचं? कारण हे छत्तीसगड मध्ये होतं, हे थायलंड मध्ये होतं, आणि प्रत्येक ठिकाणी लोकांनी आपलं आपलं डोकं वापरून, शांतपणा वापरून सोल्युशन काढलं. कर्नाटकातल्या बेंगलोरच्या लोकांनी असं केलं. त्याच्यावर खूप पुस्तक आहे, त्याच्यावर खूप कविता आहे, त्याच्यावर त्या काळात पेपरमध्ये आलेल्या बातम्या अजून गुगलवर पाहायला मिळतात. कारण 90ची गोष्ट आहे ना. सगळ्यांनी गावाने मिळून मिटिंग घेतली. वाचायचं कसं? मला तरी अनेक वेळा हरल्यासारखं वाटतं का, पण हरायचं नाही ठरवलेलं. त्या व्यवस्थेत कोण कुणाला आणले, मोबाईल सुद्धा आणू शकतो आपण. गावाने मिटिंग घेतली. आवाज काढणारं भूत, आवाज काढणारे पिशाच, वेगळे वेगळे नाते संबंधांचे आवाज काढणारे पिशाच, हे डोकेबाज असलं पाहिजे. आपण त्याच्यापेक्षा भारी डोकेबाज व्हायचं. आपण आपल्या सगळ्या घरांच्या दरवाज्यावर, ग्रामपंचायतीवर, भिंतीवर, स्मशानावर एकच वाक्य लिहायचं, कल आना दाखले. आता उद्या येणार आहे बा. आणि सगळ्या दिवसभरामध्ये सगळं भिंतीवर लिहिलं, नाळे बा, नाळे बा. हे रोज येणारे कॉलबेलवर त्यांना चकवा द्यायचा, त्यांना फसवायचं, त्यांना पळवायचं, त्यांना हरवायचं, म्हणून सगळ्यांनी दरवाजावर लिहिलं, नाळे बा. आणि हे जे रोज रोज येणार असतात ना, त्यांच्याकडे संयम खूप असतो, चिकाट खूप असते. आज कॉम्रेड जय श्रीराम म्हणत नसतील, आपण म्हणत राहायचं ना. एक दिवस ते वैताग केला, ते पण जय श्रीराम म्हणतील. वैतागून म्हणेल माणूस, तीर्थयात्रेला जायचं. सगळ्या भराव झालं. दुसऱ्या दिवशी रात्री ती मायावी व्यक्ती आली, मतात रूपांतर झालेली व्यक्ती आली. ते भूत होतं की नाही याचा पण शोध चालला. पण जिकडे नजर टाकेल तिकडे संभाजी, नाळे बा उद्या ये. हा, मग उद्या यायला पाहिजे बाबा, त्यांचे काहीतरी अडचण आहे ना. म्हणून ते भूत रोज वाचायचं, उद्या ये, परत जायचं. ती अक्षरं तशीच वर्षानुवर्षे लिहित राहिली आणि तुमच्या कॉलबेलवर बोट दाबण्याचं एक दिवस भूताने बंद केलं. से नो टू भूत, से नो टू मूलतत्ववाद, से नो टू
फंडॅलिझम, जोपर्यंत तुम्ही नकार देत नाही ह्या प्रवाहाला, ह्या विचाराला, ह्या सगळ्या मारामाऱ्यांना, ह्या फसवणुकीला, ह्या डोकाला, ह्या धर्माच्या नावाने चाललेल्या कारवायांना, हे दारिद्र्य निर्मूलनाच्या खाली चाललेल्या ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या फंड्यांना नो म्हणायला शिकलं पाहिजे. आणि ते तुम्ही शिकावं म्हणूनच आजचा हा कार्यक्रम. असं नका सांगू की ज्यांना पुरस्कार मिळाले तेच खूप मोठे आहेत. ते मोठे नाही आहेत, ते तुमचे प्रतिनिधी. आलं लक्षात? म्हणजे इथे जर 300 लोक असतील तर हे 300 लोक संभाजी भगत मध्ये आत दडलेले आहेत, नाही का? त्या सगळ्यांना घेऊन संभाजी चाललेले आहे, जोखीम घेतलेली आहे, जोखीम पत्करलेली आहे. कारण सगळ्यात जास्त जोखीम लेखक घेत असतो, कलावंत घेत असतो, गायक घेत असतो, कवी घेत असतो, कादंबरीकार घेत असतो. आणि तो जोखीम घेतो म्हणून बदल होत असतो. मला आनंद वाटला ह्या संध्याकाळी जोखीम घेण्याची इच्छा असलेले एवढे माझे भाऊ बहिणी ते उपस्थित आहेत. धन्यवाद देतो.